वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9 मधील चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग मधील प्रॅक्टिस सेट 6.1 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं दिस इझी होऊन जाईल. सो सी फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन, सपोज अर्निंग ऑफ Raj is rupees 20,000 per month and he spends rupees 5,000. So earning of Raj, that means it is nothing but his income. It is income and he spends 5,000 rupees. That means it is nothing but his expenditure. So या इनकम मधून हा एक्सपेंडिचर सबट्रॅक्ट करावा लागेल. सो यू कॅन राईट 20,000, that means income minus expenditure, that means 5,000. So remaining amount, that means his balance. Is it clear? So 20,000 minus 5,000 is equal to 15,000. So it is nothing but his balance or savings. Is it clear? So we can write 20,000 is the income. So income minus 5,000, it is the expenditure. That means income minus expenditure is equal to balance amount, that means savings. So फॉर्म्युला काय तयार झालेला आहे? इनकम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेविंग. सो हा फॉर्म्युला आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करायचा आहे. देन सेकंड एक्झाम्पल, सपोज प्रकाश अर्न्स रुपीज 50,000 फ्रॉम हिज बिझनेस अँड he spends 25% of his earning. So see here, it is nothing but income of Prakash and his expenditure is 25% of his earning. So expenditure आहे ते पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे 25% of his earning, that means 25% of 50,000. Is it clear? So we can write income of Prakash is equal to 50,000 and his expenditure is 25% of his income. So 25%, that means 25 upon 100 होणार आहे. Of, that means into his income, that means 50,000. So see here, सुरुवातीला in case of Raj एक्सपेंडिचर हा डायरेक्टली अमाउंट दिलेली आहे. सो इनकम मधून ही एक्सपेंडिचरची अमाउंट आपण सबट्रॅक्ट केलेली आहे. सो रिमेनिंग अमाउंट, दॅट मीन्स आपल्याला बॅलन्स अमाउंट मिळालेली आहे. बट इन केस ऑफ प्रकाश एक्सपेंडिचर आहे तो पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे. सो 25%, दॅट मीन्स ॲक्च्युअल किती अमाऊंट हे सुरुवातीला आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो या 2 झिरोजला हे 2 झिरोज कॅन्सल होणार आहेत. देन रिमेनिंग 25 इंटू 500, दॅट मीन्स हे 2 झिरो ॲज इट इज ड्रॉपडाऊन होतील. त्यानंतर 25 इंटू 5, दॅट मीन्स 25 5चा 125. इज इट क्लिअर? सो एक्सपेंडिचर इज 12,500 rupees. Is it clear? So it is nothing but expenditure. So saving amount आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे इनकम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेविंग. सो इनकम का आहे 50,000 मायनस एक्सपेंडिचर, दॅट मीन्स 12,500 इज इक्वल टू सेविंग येणार आहे. सो
हा डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करूया. हे 2 0 आणि हे 2 0, दॅट मीन्स 0 0 ॲज इट इज ड्रॉपडाऊन होणार आहे. त्यानंतर 500 मायनस 125, दॅट मीन्स 375 येणार आहे. 375 इज इट ना. सो 37,500 it is nothing but his balance amount, that means his savings. Is it clear? Then next formula just आपण recall करूया. profit percent is equal to profit upon original amount, original capital into 100. Is it clear? Then loss percent is equal to loss upon original capital, that means initial capital into 100. Is it clear? Then next formula आहे compound interest, that means इंटरेस्टवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला जातो. हा कन्सेप्ट ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे. सो कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सो अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1 प्लस rate of interest, that means r upon 100 bracket raised to n, that means see here p, that means principal, इथं आपण मेन्शन करूया, it is principal. then r, that means rate of interest, r upon 100, that means rate हा every 100 rupees साठी कॅल्क्युलेट केला जातो. so we can write r upon 100, that means r is equal to rate and n, that means time period. सो कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय तयार झालेला आहे? कंपाऊंड इंटरेस्ट शॉर्टमध्ये घेऊया, CI इज इक्वल टू A मायनस P, दॅट मीन्स अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. इज इट ना. सो अमाऊंट प्लेसवर हा फॉर्म्युला येणार आहे, दॅट मीन्स P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू N मायनस हा P ॲज इट इज. इज इट ना. सो इथं आपण P कॉमन घेऊ शकतो. हा P जर आपण कॉमन घेतला तर इथं आपण समोर घेऊया, P कॉमन घेतलेला आहे. सो इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू N, त्यानंतर P हा कॉमन घेतलेला आहे, दॅट मीन्स मायनस 1 रिमेनिंग. इज इट ना. सो कंपाऊंड इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. इज इट ना. कंपाऊंड इंटरेस्ट is equal to P in bracket 1 plus R upon 100 bracket raised to N minus 1. और कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरुवातीला अमाऊंटचा हा फॉर्म्युला यूज करून त्यानंतर आपण त्यातून प्रिन्सिपल सबट्रॅक्ट केलं तरी चालेल. इज इट ना. सो या प्रॅक्टिस सेटमध्ये इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेविंग हा फर्स्ट फॉर्म्युला, देन प्रॉफिट पर्सेंट सेकंड वन, देन लॉस पर्सेंट थर्ड वन and fourth one compound interest. हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. सो आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट 6.1. Alka spends 90% of the money that she receives every month and saves rupees 120. How much money does she get monthly? That means we have to find out her monthly income. So given का है? Alka spends 90%. So her expenditure is 90%. That means 90% of her money. Is it clear? And her savings is 120 rupees. So आपल्याला मंथली इन्कम फाइंड आउट करायचं आहे. सो जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्यासाठी सुरुवातीला आपण x अज्यूम करणार आहोत. इज इट क्लियर? सॉल्व करूया. सपोज Alka gets x rupees per month. सो हा x आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन इट इज Alka spends, that means she spends
spends 90%. 90%, that means 90% of her money. 90% of her money. So 90%, that means हा 90% म्हणजे ॲक्च्युअली किती मनी हे आपल्याला सुरुवातीला फाइंड आउट करावं लागेल. सो 90%, दॅट मीन्स 90/100 होणार आहे. ऑफ दॅट मीन्स इंटू हर मनी, दॅट मीन्स तिच्या मंथली इन्कमसाठी आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. दॅट मीन्स इंटू एक्स होणार आहे. सो या झिरोला हा झिरो कॅन्सल. त्यानंतर 9x/10. सो ॲन्सर काय आलेला आहे 9x/10. इथं आपण मेन्शन करूया इट इज नथिंग बट हर एक्सपेंडिचर. हर एक्सपेंडिचर. देन सेविंग गिवन आहे. शी सेव्स ₹120. So we know the formula, income minus expenditure is equal to savings. So values put करूया. इन्कम साठी आपण x कन्सिडर केलेला आहे. सो x मायनस एक्सपेंडिचर, दॅट मीन्स 9x/10 हा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. 9x/10 is equal to saving, that means 120 rupees. Is it clear? So the x/1 आहे. तर डिनॉमिनेटर मेन्शन केलेलं नाही, दॅट मीन्स तो 1 आहे. त्यानंतर इथं आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे. सो इथं डिनॉमिनेटर 1 आहे आणि इथं 10 आहे. दॅट मीन्स या टोटल टर्मला आपल्याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स डिनॉमिनेटर प्लेसला जर आपण 10ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर प्लेसला सुद्धा आपल्याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल अकॉर्डिंग टू दी रूल. सो 10x minus 9x, 10x minus 9x अपॉन हा सेम झालेला डिनॉमिनेटर आपण वन टाइम घेत असतो. दॅट मीन्स अपॉन 10 इज इक्वल टू 120. इज इट. सो हा जो सेम झालेला डिनॉमिनेटर आहे तो आपण RHSला शिफ्ट करणार आहोत. सुरुवातीला तो डिवायडेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो मल्टिप्लाय होणार आहे. दॅट मीन्स LHS 10x minus 9x इज इक्वल टू 120 इंटू 10 होणार आहे. इज इट. सो 10x minus 9x, दॅट मीन्स या लाईक टर्म्स आहेत. सो सबट्रॅक्शन आपण घेऊ शकतो. 10x minus 9x, दॅट मीन्स x ओनली इज इक्वल टू 1200. दॅट मीन्स 1010 रुपीज. सो x आपल्याला फाइंड आउट करायचा होता. इट इज अवर आन्सर. सो वर्ड प्रॉब्लेम आहे. सो वी कॅन राईट therefore Alka gets 1200 rupees per month. Then next question. Question number 2. Sumit borrowed a capital of ₹50,000 to start his food product business. In the first year, he suffered a loss of 20%. 20%, that means 20% of his initial capital. That means 20% of 50,000 होणार आहे. Is it clear? He invested the remaining capital in the new sweets business and made a profit 5%. So next yearला त्यांनी काय केलेलं आहे, रिमेनिंग कॅपिटल, दॅट मीन्स हा जो लॉस झालेला आहे 20%, हा लॉस या इनिशियल कॅपिटलमधून सबट्रॅक्ट करून जी रिमेनिंग कॅपिटल आहे त्या कॅपिटलमध्ये त्यांनी नेक्स्ट इयरला न्यू स्वीट्स बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि त्यामध्ये त्याला 5% प्रॉफिट झालेला आहे. इज इट. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस कम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. सो ओरिजिनल कॅपिटल दॅट मीन्स 50,000. सो 50,000 वर त्याला टोटली लॉस झालेला आहे की प्रॉफिट झालेला आहे हे आपल्याला कम्प्यूट करायचं आहे. दॅट मीन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. इज इट. सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. सुमित borrowed a capital of ₹50,000. So in first year he suffered a loss. He suffered a loss of 20%.
20%, that means 20% of his initial capital. So we can write, therefore loss is equal to 20% of his initial capital. Initial capital, that means original capital. ओरिजिनल कॅपिटलवर 20% हा लॉस झालेला आहे फर्स्ट इयरला. सो वी कॅन राईट 20%, दॅट मीन्स 20/100 ऑफ, दॅट मीन्स इंटू हिज इनिशियल कॅपिटल. इनिशियल कॅपिटल आहे 50,000. सो मल्टिप्लाय बाय 50,000 येणार आहे. इज इट? सो हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. या झिरोला हा झिरो कॅन्सल, त्यानंतर या झिरोला हा झिरो कॅन्सल. सो रिमेनिंग काय आहे 20 × 500, दॅट मीन्स टोटल झिरोज आहेत 1, 2 and 3. सो 3 zeros ॲज इट इज येणार आहेत. त्यानंतर 5 2 जा 10. सो फर्स्ट इयरला झालेला लॉस निघालेला आहे 10,000 रुपीज. 10,000 रुपीज इज द लॉस ऑफ फर्स्ट इयर. इट इज द लॉस ऑफ फर्स्ट इयर. सो रिमेनिंग अमाउंट दॅट मीन्स इनिशियल कॅपिटलमधून हा लॉस आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागेल. सो इनिशियल कॅपिटल दॅट मीन्स 50,000 मायनस हा लॉस दॅट मीन्स 10,000. इज इट? सो हे सबट्रॅक्शन 50,000 मायनस 10,000 दॅट मीन्स 40,000. सो इट इज द रिमेनिंग अमाऊंट. ही रिमेनिंग अमाऊंट घेऊन सुमितने नेक्स्ट इयरला न्यू बिझनेस स्टार्ट केलेला आहे. सो यू कॅन राईट सेकंड इयर he started a new sweet business, sweets business with remaining capital that means 40,000. 40,000 वर त्यांनी नेक्स्ट इयरला न्यू बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि त्यावर त्याला 5% प्रॉफिट झालेला आहे. अँड मेड 5% प्रॉफिट. सो प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. प्रॉफिट इज इक्वल टू, देअरफॉर प्रॉफिट इज इक्वल टू 5% ऑफ रिमेनिंग अमाऊंट. 5% ऑफ रिमेनिंग अमाऊंट दॅट मीन्स रिमेनिंग अमाऊंट आहे 40,000. 5% ऑन रिमेनिंग अमाऊंट. 5% that means 5/100 into remaining amount that means 40,000. Is it? So या 2 zeros ला हे 2 zeros कॅन्सल. त्यानंतर रिमेनिंग आहे 5 × 400 that means 5 4 जा 20. त्यानंतर हे 2 zero ॲज इट इज. इज इट? सो प्रॉफिट आहे 2,000 रुपीज. सो 2,000 रुपीज इज दी profit of Sumit at the second year. Is it? So we can write at the end of second year, total amount with Sumit is equal to सेकंड इयरच्या एंडला त्यांनी स्टार्ट केलेला बिझनेस होता 40,000 वर. दॅट मीन्स 40,000 ही कॅपिटल ॲज इट इज प्लस 2,000 रुपीज हा त्याला प्रॉफिट झालेला आहे. सो तो या 40,000 मध्ये आपल्याला ॲड करावा लागणार आहे. इज इट? प्लस 2,000 दॅट मीन्स 40,000 प्लस 2,000 इज इक्वल टू 42,000. इज इट? सो 2 इयर्स जर आपण कन्सिडर केलं तर या सेकंड इयरला त्याला 2,000 प्रॉफिट झालेला आहे, बट फर्स्ट इयरला त्याला 10,000 रुपीज लॉस झालेला आहे. सो फर्स्ट इयर आणि सेकंड इयर हे दोन्ही इयर जर आपण कन्सिडर केले तर टोटली त्याला लॉसच झालेला आहे. सो वी कॅन राईट ओरिजिनल कॅपिटल इट इज 50,000 रुपीज. ओरिजिनल कॅपिटल ही 50,000 रुपीज आहे आणि त्यानंतर ॲट दी एंड ऑफ सेकंड इयर अमाऊंट रिमेनिंग आहे 42,000. सो हे जर आपण कंपॅरिझन केलं 50,000 आणि त्यानंतर आता त्याच्याकडे रिमेनिंग आहे 42,000 दॅट मीन्स
त्याला लॉस झालेला आहे. सो वी कॅन राईट लॉस इज इक्वल टू 50,000 दॅट मीन्स ओरिजिनल कॅपिटल मायनस 42,000 येणार आहे. सो हा डिफरन्स किती आहे? लॉस इज इक्वल टू 50,000 मायनस 42,000 दॅट मीन्स 8,000. 8,000 रुपीज हा त्याला दोन्ही वर्षाचा मिळून लॉस झालेला आहे. सो त्याला लॉस पर्सेंट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो वी कॅन राईट लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस अपॉन ओरिजिनल कॅपिटल दॅट मीन्स इनिशियल कॅपिटल इंटू 100. सो लॉस किती झालेला आहे? 8,000 रुपीज अपॉन इनिशियल कॅपिटल दॅट मीन्स ओरिजिनल कॅपिटल होती 50,000 रुपीज इज इट. सो 50,000 मल्टिप्लाय बाय 100 होणार आहे इज इट. कारण इथं आपण पर्सेंट कॅल्क्युलेट करतो आहोत. सो मल्टिप्लाय बाय 100. त्यानंतर या 2 झिरोजला हे 2 झिरोज कॅन्सल. त्यानंतर या 2 झिरोजला हे 2 झिरोज कॅन्सल इज इट. सो रिमेनिंग काय आहे? 80 अपॉन 5 ओनली इज इट. सो 5ने आपण डिरेक्टली कट करू शकतो. 5 1 5 and 5 1 5 रिमेनिंग 3. त्यानंतर हा 0 30 होतील. त्यानंतर 5 6 30. 5 6 30. सो लॉस पर्सेंट इज इक्वल टू 16% इज इट. इट इज लॉस पर्सेंट. सो वर्ड प्रॉब्लेम आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर Sumit suffered 16% loss on his original capital, on his initial or initial capital. It is our answer. Then next question. Question number 3. Nikhil spent 5% of his monthly income on his children's education, invested 14% in shares, deposited 3% in a bank, and used 40% for his daily expenses. He was left with a balance of rupees 19,000. What was his income that month? That means we have to find out the income of Nikhil of that month. सो इन्कम फाइंड आउट करायचं आहे. सो सुरुवातीला इन्कमसाठी आपण एक्स असं अझ्युम करणार आहोत इज इट. सो गिवन काय आहे? एक्सपेंडिचर ऑफ निखिल दॅट मीन्स 5%, 14%, 3% अँड 40% ऑफ हिज इन्कम. सो हा जो एक्सपेंडिचर आहे तो आपल्याला ॲड करावा लागणार आहे इज इट. त्यानंतर बॅलन्स दिलेला आहे. रिमेनिंग बॅलन्स दॅट मीन्स इट इज नथिंग बट सेविंग्स. सो सेविंग्स काय आहे? 19,000 इज इट. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स इन्कम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इज इट. सॉल्व करूया. सपोज मंथली इन्कम ऑफ निखिल इज एक्स रुपीज. हा एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इज इट. सो सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन एक्सपेंडिचर ऑफ निखिल दॅट मीन्स हिज एक्सपेंडिचर इट इज 5% on his children's education, then 14% इन्कमच्या 14% he invested in shares, then 3% इन्कमचा 3% deposited in bank, and 40% for his daily expenses, that means grocery, light bill, medicine, whatever. So total expenditure that means 5 plus 14 plus 3 plus 40 ह्यांची ॲडिशन होणार आहे. दॅट मीन्स वी कॅन राईट टोटल एक्सपेंडिचर
total expenditure is equal to 5% plus 14% plus 3% plus 40% of his income. So he addition घेऊया 5 plus 14 that means 19, 19 plus 3 that means 22, 22 plus 40 that means 40 plus 20 होणार आहे 60 plus 2 that means 62, 62% of his income, so एक्सपेंडिचर आपण कॅल्क्युलेट करूया 62 अपॉन 100 होणार आहे ऑफ दॅट मीन्स मल्टिप्लाय हिज इन्कम दॅट मीन्स इन्कमसाठी आपण एक्स अज्युम केलेला आहे इज इट सो 62 अपॉन 100 इंटू एक्स होणार आहे सो टोटल एक्सपेंडिचर इज इक्वल टू 62 इंटू एक्स अपॉन 100 दॅट मीन्स 62x अपॉन 100 होणार आहे इज इट इट इज नथिंग बट एक्सपेंडिचर ऑफ निखिल टोटल एक्सपेंडिचर त्यानंतर सेविंग दिलेला आहे दॅट मीन्स हिज बॅलन्स इट इज 19,000 रुपीज बॅलन्स दॅट मीन्स इट इज नथिंग बट सेविंग्स इट इज नथिंग बट saving is it so we know the formula income minus expenditure is equal to savings so values put करूया इन्कम साठी आपण x अज्युम केलेला आहे so x minus expenditure that means 62x upon 100 is equal to remaining balance that means savings 19,000 rupees is it so इथं x चा डिनोमिनेटर मेन्शन केलेलं नाही that means 1 आहे so x चा डिनोमिनेटर 1 आहे बट इथं डिनोमिनेटर 100 आहे सो डिनोमिनेटर सेम करून घेण्यासाठी या टोटल टर्मला आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल इज इट सो डिनोमिनेटरला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर x दॅट मीन्स न्यूमरेटर प्लेसला सुद्धा 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल इज इट सो 100 इंटू एक्स दॅट मीन्स 100x मायनस 62x अपॉन डिनोमिनेटर तर सेम झालेला आहे तो आपण वन टाइमच लिहिणार आहोत दॅट मीन्स 100 इज इक्वल टू 19,000 ॲज इट इज इट हा जो सेम झालेला डिनोमिनेटर आहे तो आता आपण RHSला शिफ्ट करू शकतो सुरुवातीला तो डिव्हायडेशनमध्ये आहे शिफ्ट केल्यानंतर तो मल्टिप्लिकेशनला जाणार आहे दॅट मीन्स LHSला 100x मायनस 62x इज इक्वल टू 19,000 मल्टिप्लाय बाय 100 होणार आहे इज इट सो या लाईक टर्म्स झालेल्या आहेत दॅट मीन्स 100x मायनस 62x दॅट मीन्स 100 मायनस 60 40 होतील त्यानंतर मायनस 2 दॅट मीन्स 38x इज इक्वल टू RHS ॲज इट इज 19,000 इंटू 100 इज इट आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे दॅट मीन्स हा 38 RHSला शिफ्ट करावा लागेल सुरुवातीला तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे शिफ्ट केल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार आहे सो x इज इक्वल टू 19,000 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 38 होणार आहे इज इट सो 19 ने आपण कट करू शकतो 19 वन जा 19 त्यानंतर रिमेनिंग 30 ॲज इट इज येणार आहे त्यानंतर 19 2 जा 38 इज इट अगेन आपण 2 ने कट करू शकतो 2 वन जा 2 अँड 1000चा हाफ येणार आहे 500 इज इट सो x इज इक्वल टू 500 इंटू 100 दॅट मीन्स x इज इक्वल टू 5 फॉलोड बाय 4 zeros येणार आहेत इज इट 5 फॉलोड बाय 4 zeros दॅट मीन्स 50,000 रुपीज सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे इट इज अवर आन्सर सो वी कॅन राईट मंथली इन्कम ऑफ निखिल देअरफॉर मंथली इन्कम ऑफ निखिल is 50,000 rupees
40,000 rupees. Is it clear? It is our answer. Then next question. Question number 4. Mr. Sayyed kept rupees 40,000 in a bank at 8% compound interest for 2 years. Mr. Fernandez invested rupees 1,20,000 in a mutual fund for 2 years. After 2 years, Mr. Fernandez got rupees 1,92,000, whose investment turned out to be more profitable. So सुरुवातीला आपल्याला मिस्टर सय्यद आणि मिस्टर फर्नांडिस यांचा प्रॉफिट फाइंड आउट करायचा आहे. सो इन केस फर्स्ट ऑफ मिस्टर सय्यद, सो मिस्टर सय्यद यांची कॅपिटल अमाउंट दॅट मीन्स प्रिन्सिपल अमाउंट आहे 40,000. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% आणि टाइम पिरियड आहे 2 इयर्स. दॅट मीन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट दी कंपाऊंड इंटरेस्ट, आणि कंपाऊंड इंटरेस्ट इट इज नथिंग बट दी प्रॉफिट ऑफ मिस्टर सय्यद. इज इट क्लियर? त्यानंतर इन केस सेकंड मिस्टर फर्नांडिस यांची कॅपिटल अमाउंट आहे दॅट मीन्स इन्व्हेस्टेड अमाउंट आहे 1,20,000. त्यानंतर आफ्टर 2 इयर्सनी मिळालेली अमाउंट आहे 1,92,000. सो या दोन्ही अमाउंटमधील सिम्पली आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. सो हा डिफरन्स म्हणजेच काय आहे? मिस्टर फर्नांडिस यांचा प्रॉफिट आहे. इज इट क्लियर? सो हुज इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल, दॅट मीन्स आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे. सो मिस्टर सय्यद यांचा प्रॉफिट आणि त्यानंतर मिस्टर फर्नांडिस यांचा प्रॉफिट, या प्रॉफिटचा अगेन आपल्याला प्रॉफिट पर्सेंट घ्यावा लागणार आहे. इज इट क्लियर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. केस फर्स्ट ऑफ मिस्टर सय्यद. मिस्टर सय्यद, सो मिस्टर सय्यद केप्ट, मिस्टर Sayyed kept rupees 40,000 in a bank at 8% compound interest, 8% compound interest for 2 years, for 2 years. So compound interest आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो गिवन आपण मेन्शन करूया. गिवन प्रिन्सिपल अमाउंट दॅट मीन्स पी, प्रिन्सिपल इट इज इंडिकेटेड बाय लेटर पी. पी इट इज 40,000. देन रेट ऑफ इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट दॅट मीन्स आर इट इज 8% अँड टाइम पिरियड, टाइम पिरियड इट इज indicated by N, 2 years. So we have to calculate compound interest. So compound interest चा formula we know that compound interest is equal to amount minus principal. Is it clear? So सुरुवातीला आपण amount find out करूया. So amount is equal to P in bracket 1 plus R upon 100 bracket raised to N. Is it clear? सो व्हॅल्यूज पुट करूया. प्रिन्सिपल आहे 40,000 इन ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8%, दॅट मीन्स 8/100 होणार आहे. ब्रॅकेट रेस टू एन दॅट मीन्स टाइम पिरियड आहे 2 इयर्स. इज इट क्लियर? सो 40,000 ॲज इट इज इन ब्रॅकेट, इथं 1चा डिनॉमिनेटर 1 आहे. सो सिम्पली आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स 100 into 1 दॅट मीन्स 100 प्लस 8 into 1 दॅट मीन्स 8/100 होणार आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट 100 प्लस 8/100 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लियर? हे ऑलरेडी स्टँडर्ड 8मध्ये आपण डिटेलमध्ये लर्न केलेलं आहे. सो 40,000 ॲज इट इज 100 प्लस 8 दॅट मीन्स 108/100 ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर आहे दॅट मीन्स हा ब्रॅकेट 2 टाइम्स आपण स्टेट करू शकतो. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट 40,000 ॲज इट इज इंटू 108/100 इंटू 108/100 होणार आहे. इज इट क्लियर? सो या 2 झिरोजला हे 2 झिरोज कॅन्सल, त्यानंतर या 2 झिरोजला हे 2 झिरोज कॅन्सल होणार आहेत. इज इट क्लियर? सो मल्टिप्लिकेशन 4 into 108 into 108. इज इट क्लियर? हे मल्टिप्लिकेशन एका साईडला आपण करून घेऊया. रफ वर्क
इथं आपण एक लाईन ड्रॉ करूया. सो 108 मल्टिप्लाय बाय 108. सो 8 8 चा 64, कॅरी 6 होतील, 0 आहे दॅट मीन्स 6 ॲज इट इज. 8 1 जा 8. त्यानंतर 0ने मल्टिप्लाय करायचं आहे दॅट मीन्स 0च येणार आहे. त्यानंतर 2 zeros 1ने मल्टिप्लाय करायचं आहे दॅट मीन्स 8 0 1 ॲज इट इज येणार आहे. ॲडिशन घेऊया. 4 6 8 + 8 दॅट मीन्स 16, कॅरी 1 होतील 1 आणि हा 1 ॲज इट इज. जिंकला. सो या मल्टिप्लिकेशनला अगेन 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो वी कॅन राईट 11664 मल्टिप्लाय बाय 4 येणार आहे. जिंकलं. सो 4 4 चा 16, कॅरी 1 होतील, 6 × 4 दॅट मीन्स 24 प्लस हा कॅरी झालेला 1 25, कॅरी 2 होतील, 6 4 जा 24 प्लस हे 2 दॅट मीन्स 26, कॅरी 2 होतील, 4 1 जा 4 प्लस हे 2 दॅट मीन्स 6. त्यानंतर 4 1 जा 4. जिंकलं. सो मल्टिप्लिकेशन इट इज 4 6 6 5 6. हे रुपीजमध्ये येणार आहे, रुपीज. सो इट इज अमाऊंट. जिंकलं. इट इज अमाऊंट. सो आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. दॅट मीन्स या अमाऊंटमधून आपल्याला प्रिन्सिपल सबट्रॅक्ट करावं लागेल. जिंकलं. सो वी कॅन राईट कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सो अमाऊंट आहे 46656 मायनस प्रिन्सिपल आहे 40,000. जिंकलं. सो हे 4 zeros आहेत दॅट मीन्स हे 4 डिजिट ॲज इट इज ड्रॉपडाऊन होणार आहे. सो 6656 ॲज इट इज. त्यानंतर 4 - 4 दॅट मीन्स 0. दॅट मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट इट इज नथिंग बट प्रॉफिट ऑफ मिस्टर सय्यद. जिंकलं. सो मिस्टर सय्यद यांना मिळालेली एक्स्ट्रा अमाऊंट आहे ही, दॅट मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट आहे. सो इट इज दी प्रॉफिट ऑफ मिस्टर सय्यद. जिंकलं. सो we can write profit is equal to 6656. जिंकलं. सो आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे मिस्टर सय्यद अँड मिस्टर फर्नांडिस. सो आपल्याला प्रॉफिट पर्सेंट घ्यावं लागेल. कंपॅरिझन आहे दॅट मीन्स पर्सेंटमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. सो वी कॅन राईट प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन ओरिजिनल कॅपिटल दॅट मीन्स इनिशियल कॅपिटल इंटू 100 होणार आहे. जिंकलं. इज इक्वल टू प्रॉफिट इट इज 6656 अपॉन इनिशियल कॅपिटल दॅट मीन्स 40,000 मल्टिप्लाय बाय 100. आपण पर्सेंट फाइंड आउट करत आहोत दॅट मीन्स मल्टिप्लाय 100 येणार आहे. त्यानंतर या 2 zeros हे 2 zeros कॅन्सल. त्यानंतर 2ने आपण कट करू शकतो. 2ने कट केल्यानंतर 400चा हाफ येणार आहे 200. त्यानंतर 2 3 जा 6 अगेन 2 3 जा 6 2 2 जा 4 रिमेनिंग 1 2 8 जा 16. जिंकलं. सो इज इक्वल टू 3328 अपॉन 200 येणार आहे. जिंकलं. अगेन आपण 2ने कट करू शकतो. 2ने कट केल्यानंतर 200चा हाफ येणार आहे 100. त्यानंतर 2 1 जा 2 रिमेनिंग 1 2 6 जा 12 रिमेनिंग 1 2 6 जा 12 2 4 जा 8. जिंकलं. सो 1664 अपॉन 100 दॅट मीन्स 1 फॉलोड बाय 2 zeros आहेत. दॅट मीन्स या 2 डिजिट नंतर इथं पॉईंट येणार आहे. जिंकलं. सो आन्सर काय येणार आहे 16.64. जिंकलं. सो इट इज दी प्रॉफिट पर्सेंट ऑफ मिस्टर सय्यद. इथं आपण मेन्शन करूया प्रॉफिट पर्सेंट ऑफ मिस्टर सय्यद. देन सेकंड केस आहे मिस्टर फर्नांडिस. सो केस सेकंड ऑफ मिस्टर फर्नांडिस. सो गिवन इन्फॉर्मेशन आपण स्टेट करूया. ही इन्व्हेस्टेड
invested rupees 1,20,000 for 2 years, and after 2 years he got 1,92,000. इज इट ना. सो सिम्पली या दोन्ही अमाऊंटमध्ये आपल्याला डिफरन्स, दॅट मीन्स हा डिफरन्स आहे तो मिस्टर फर्नांडिस यांचा प्रॉफिट असणार आहे. इज इट ना. सो वी कॅन राईट प्रॉफिट इज इक्वल टू 1,92,000 मायनस 1,20,000. इज इट ना. सुरुवातीची इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे 1,20,000. त्यानंतर आफ्टर 2 इयर्सनी मिळालेली अमाऊंट आहे 1,92,000. दॅट मीन्स हा जो एक्स्ट्रा मनी आहे, दॅट मीन्स या दोन्ही अमाऊंटमधील जो डिफरन्स आहे तो म्हणजेच काय असणार आहे, प्रॉफिट ऑफ मिस्टर फर्नांडिस. सो वी कॅन राईट हे 3 झिरोज, त्यानंतर इथेही 3 झिरोज आहेत. दॅट मीन्स 3 झिरोज ॲज इट इज येतील. त्यानंतर 2 मायनस 0 दॅट मीन्स 2. त्यानंतर 19 मायनस 12 होतील 7. इज इट ना. सो 72,000 इट इज दी प्रॉफिट ऑफ मिस्टर फर्नांडिस. इट इज दी प्रॉफिट ऑफ मिस्टर फर्नांडिस. तर आपण रुपीज असतं मेन्शन करूया रुपीज. सो प्रॉफिट पर्सेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन इनिशियल कॅपिटल, दॅट मीन्स ओरिजिनल कॅपिटल इंटू 100. इज इट ना. सो प्रॉफिट काय आहे 72,000 अपॉन इनिशियल कॅपिटल, दॅट मीन्स इन्व्हेस्टेड कॅपिटल 1,20,000 मल्टीप्लाय बाय 100. सो या 2 झिरोजला हे 2 झिरोज कॅन्सल, त्यानंतर या 2 झिरोजला हे 2 झिरो कॅन्सल. इज इट ना. सो रिमेनिंग आहे 720 अपॉन 12. इज इट ना. सो 12ने आपण डिरेक्टली कट करू शकतो. 12 1 जा 12 अँड 12 6 जा 72, 12 0 जा 0. दॅट मीन्स प्रॉफिट पर्सेंट इट इज 60%. इज इट ना. इज दी प्रॉफिट ऑफ मिस्टर फर्नांडिस. प्रॉफिट पर्सेंट ऑफ मिस्टर फर्नांडिस. इथं आपण स्टेट करूया प्रॉफिट पर्सेंट ऑफ मिस्टर फर्नांडिस. सो कंपॅरिझन आता करायचे आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर प्रॉफिट पर्सेंट ऑफ मिस्टर सय्यद. हा प्रॉफिट पर्सेंट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सी हिअर इट इज 16.64%. इज इट ना. सो राईट हिअर 16.64% and profit percent of Mr. Fernandes it is 60%. So Mr. Fernandes investment is more profitable. Is it? So therefore we can write Mr. Fernandes investment is more profitable. It is our answer. Then next question. Last question, 5th one. Samira spends 90% of her income and donated 3% for socially useful causes. If she left with rupees 1,750 at the end of the month, what was her actual income? That means we have to find out the income of Samira. So income of Samira साठी सुरुवातीला आपण x अज्यूम करणार आहोत. त्यानंतर गिवन इन्फॉर्मेशन काय आहे, Samira spends 90% of her income and donated 3%. That means 90% plus 3% of her income हा टोटल एक्सपेंडिचर येणार आहे. त्यानंतर सेव्हिंग्स काय आहेत 1,750. इट इज रिमेनिंग अमाउंट, इट इज नथिंग बट सेव्हिंग्स ऑफ Samira. इज इट? सॉल्व करूया. सपोज actual income of Samira
समीरा इज एक्स रुपीज. एक्स रुपीज असं आपण अज्युम केलेलं आहे. सो हा एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो गिवन इन्फॉर्मेशन, गिवन आपण स्टेट करूया. समीरा स्पेंट 90% of her income and 3% donated to socially useful causes. So total expenditure of Samira, that means total expenditure of Samira is equal to 90% plus 3% of her income. So 90% plus 3%, that means 93% of her income. That means income साठी आपण x अज्युम केलेला आहे. that means 93% of x. so 93%, that means 93 upon 100 होतील into x. that means 93x upon 100. is it clear? It is nothing but total expenditure of Samira. त्यानंतर गिवन आहे सेविंग्स. so we can write her savings, that means remaining balance आहे, it is 1750 rupees. so we know the formula. income minus expenditure is equal to savings. so values put करूया. income साठी आपण x अज्युम केलेला आहे. so x minus expenditure, that means 93x upon 100 is equal to savings, that means 1750. is it clear? so इथं x चा डिनोमिनेटर 1 आहे. सो इथं आपल्याला डिनोमिनेटर सेम करून घ्यायचं आहे. दॅट मीन्स या टोटल टर्मला आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? सो डिनोमिनेटर सेम करण्यासाठी 1ला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर प्लेसला सुद्धा 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? अकॉर्डिंग टू दी रूल. सो 100 into x, that means 100x minus 93x upon हा डिनोमिनेटर सेम झालेला आहे तो वन टाइम आपण लिहित असतो. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 1750 ॲज इट इज. त्यानंतर हा सेम झालेला डिनोमिनेटर आपण राईट साईडला शिफ्ट करू शकतो. इज इट क्लिअर? सुरुवातीला तो डिवायडेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो मल्टिप्लाय होणार आहे. सो LHS 100x minus 93x is equal to 1750 मल्टिप्लाय बाय 100 होतील. इज इट क्लिअर? सो 100x minus 93x, दॅट मीन्स या लाईक टर्म्स आहेत. सो आपण सबट्रॅक्शन घेऊ शकतो. सो 100 minus 93, दॅट मीन्स 7 into x as it is. इज इट क्लिअर? सो 1750 into 100. इज इट क्लिअर? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स हा 7 सुद्धा आपल्याला राईट साईडला शिफ्ट करावा लागेल. सुरुवातीला तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर डिव्हायडेशनला जाणार आहे. सो x इज इक्वल टू 1750 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 7 होणार आहे. इज इट क्लिअर? सो 7नी आपण डिरेक्टली कट करू शकतो. 7 1 जा 7, 7 2 जा 14, रिमेनिंग 3, त्यानंतर हे 5, दॅट मीन्स 35 होतील. 7 5 जा 35, त्यानंतर 7 0 जा 0. इज इट क्लिअर? सो x इज इक्वल टू 25000 येणार आहे. इज इट क्लिअर? 25000, दॅट मीन्स 25,000 रुपीज. सो x आपल्याला फाइंड आउट करायचा होता. दॅट मीन्स इट इज नथिंग बट ॲक्च्युअल इन्कम ऑफ समीरा. सो वर्ड प्रॉब्लेम आहे. सो वी कॅन राईट Samira's actual income, therefore Samira's actual income is 25,000 rupees. Is it clear? It is our answer. So
डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.